आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. विरोधकांच्या मत चोरीच्या आंदोलनाला भाजप मूक आंदोलनातून प्रत्युत्तर देणार आहे. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या पार्थिवावर पुण्यामध्ये रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी रोहितची पत्नी मुलासह इतर नातेवाईक उपस्थित होते. दरम्यान नातेवाईकांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. पालघरमध्ये शिवसेनेनं भाजपसह ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. डहाणू विधानसभेतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची यादी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा पक्ष आहे, तर शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असं विधान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. जळगाव शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय. 2 माजी महापौरांसह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीमध्ये एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. 2 दिवस वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली होणार आहे. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मत चोरीचा मुद्दा आता शिवसेना उभाठा गटाकडून देखील उपस्थित केला जातोय. बुलढाणा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी देखील बुलढाणा मतदारसंघात मत चोरीचा आरोप केलाय. मतदारांच्या नावासमोर घर क्रमांक 0 असा तर 123 क्रमांकाच्या घरात तब्बल 126 मतदार राहत असल्याचा शोध शिवसेना ठाकरे गटाकडून घेण्यात आलाय. भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप केले आहेत. बच्चू कडूंनी चांदूर बाजार परतवाडा रोडवर नदीकाठी 72 एकर परिसरात फार्म हाऊस बांधल्याची तक्रार प्रवीण तायडे यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ही तक्रार केली आहे. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांकडून अल्पदरात जमीन लाटल्याचा आरोप आमदार तायडे यांनी केला आहे. दरम्यान बच्चू कडूंच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लोणावळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपकडून उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे, तर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सन्मानानं युती झाली तर महायुतीमध्ये लढण्यास तयार आहे. ज्या मतदारसंघात युती होणार नाही तिथे शिवसेना स्वबळावर लढेल असं शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्पष्ट केलं. अवकाळी पाऊस, वादळ आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या भात शेतीचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 64वा गळीत हंगाम शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून जायकवाडी धरणावर तरंगत्या सोलारचा प्रोजेक्ट होईल असं भाजपचे तत्कालीन केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मच्छीमारांचा मोठा विरोध झाला होता. त्यानंतर हा प्रोजेक्ट होईल का अशा चर्चा होत्या. मात्र भागवत कराड यांनी पुन्हा हा प्रोजेक्ट होणार असल्याचं स्पष्ट केलंय. मुंबईत 4 नवीन ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्याची मुभा मिळाली आहे. मात्र कबुतरखाने बंदच राहणार आहेत. मुंबई विमानतळावरून 47 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे. 4.7 किलो कोकेन ड्रग्ज कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवलं होतं. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे. फलटण प्रकरणात महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT गठीत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिले. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भाजतायत. मात्र या संपूर्ण प्रकरणाचं वास्तव फार वेगळं असल्याचं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. दरम्यान डॉक्टर आणि 2 आरोपींच्या मोबाईलमधील चॅट धक्कादायक असल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. हे चॅट सार्वजनिक करणं आपली संस्कृती नाही असंही गोरे म्हटलंय. मोर्चा आहे आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान व्हा, जागेवर या, बेमानी करू नका आणि बेमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा आहे. मतचोरीचा कन्सेप्टच काँग्रेसचा होता. राहुल गांधींना हा मुद्दा आणला होता. मात्र आजच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अनुपस्थित आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसचे होर्डिंग आणि झेंडे सुद्धा लागल्याचं पाहायला मिळत नाही. नाही, झेंडे होल्डिंग हा विषय नाही. मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत. मी तिथे चाललेलो आहे. विधिमंडळ पक्षाचा नेता आहे. मला वाटते बाळासाहेब आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील. त्यामुळे असं काही त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही. अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा पिरियड आहे. पण एक आहे की मतचोरी झाली, मतचोरीमुळे सरकार आलं, मतचोरीनी बेईमानी करून सत्ता बळकवली, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि हे आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे. राहुल गांधींनी जे ही चोरी पकडली त्यावर आता एकमत सर्वांचं झालेलं आहे. काल तुम्ही ट्विट केलं, अजितदादांवर टीका केली, कर्जमाफीला 0% व्याजदरांचे वक्तव्य केलं. नाही, ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही. आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो. म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय. ही जनतेशी, शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे. आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन के मतदार घेतील आणि यांची जागा, यांची अवकात यांना दाखवतील. पंतप्रधान मोदींनी काल टीका केली आहे की काश्मीर प्रश्न हा नेहरूमुळेच आहे. अब कुछ हाथ में नहीं है तो नेहरू है, कुछ खुद से बनता नहीं तो नेहरू दिख पडता है. स्वतः काही करायचं नाही, सगळे नेबर कंट्रीज विरोधात गेलेत आणि पंतप्रधान करत काय आहे? एक तरी बाजूचा देशाशी चांगले संबंध ठेवलेत, चीनशी हातमिळवणी केली आणि तिकडे मोठा भारी मिलिटरीचा कॅम्प त्यांनी उभं केला. हा देश उद्ध्वस्त करायला निघणाऱ्या माणसांनी स्वातंत्र्याच्या काळात 13 वर्ष जल भोगणाऱ्या नेहरूवर टीका करण्याचा अधिकार तरी आहे का, हे पहिले त्यांनी बघावं आणि मग बोलावं. महाविकास आघाड़ी राज ठाकरे के साथ मोर्चा है, शरद पवार हम सब शामिल है. महाविकास आघाड़ी है, राज ठाकरे, जितने भी विरोधी पार्टियां है वो सब शामिल है. ये वोट चोरी करके, बेईमानी करके इन्होंने सत्ता हाथिया है. ये चोरी पकड़ी गई है, फिर भी इलेक्शन कमीशन ये सुनने को तैयार नहीं है. उनको इशारा देने के लिए कि अभी सुधर जाओ, वरना चुनाव होना मुश्किल हो जाएगा. और बेईमानी करके अगर ये चुनाव जिता देंगे आप सरकार का या एक पॉलिटिकल पार्टी का पार्टनर बनकर, तो ये गद्दारी है. देश के साथ में, डेमोक्रेसी के साथ में धोखा है. ये इशारा देने के लिए आज का मोर्चा है. निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे. मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा दुपारी 1 वाजता निघणार असून या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट आदी पक्ष सहभागी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत सदोष मतदार याद्यांमुळे मतदारांची संख्या वाढली आहे. परिणामी महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि सत्ताधारी महायुतीला अनपेक्षित यश मिळाल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी विरोधकांची मागणी आहे. याआधी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या. मात्र या बैठकीतून विरोधी पक्षांच्या नेत्यांचं समाधान झालं नाही. याचाच भाग म्हणून आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तर बोगस मतदान विरोधात विरोधक आता आक्रमक झालेले आहेत. विरोधकांचा आजचा हा सत्याचा मोर्चा. महाविकास आघाडीसह मनसे देखील या मोर्चामध्ये उतरणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे म्हणजेच एकूणच विरोधकांकडून आजचा हा सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे. कशा पद्धतीचं या मोर्चाचं स्वरूप असेल? खरं तर हा मोर्चा सत्याचा मोर्चा म्हणून विरोधकांनी लावून धरलेला आहे. दिल्लीतनं राहुल गांधी यांनी हा वोट चोरीचा मुद्दा प्रथम दर्शनी जनतेसमोर आणलेला होता. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच मोर्चासाठी ज्या संपूर्ण पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका परिसराबाहेर आपण जर बघितलं तर काँग्रेसचे झेंडे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत.
सगळीकडे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेचे झेंडे देखील पाहायला मिळतात। परंतु ज्या पद्धतीनं तयारी करण्यात आली, ज्या पद्धतीनं आतापर्यंतची काँग्रेसची भूमिका होती, यामध्ये काही मोजकेच नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील असं सांगण्यात आलेलं होतं। संपूर्ण परिसरामध्ये आपण जर सध्या बघतोय शिवसेनेचे बॅनर हे आता तयार होताना पाहायला मिळतात। या संपूर्ण परिसरामध्ये मुंबई काँग्रेसचं ऑफिस सुद्धा आहे। तरी देखील आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत हर्षवर्धन सपकाळ हे सहभागी होणार नाहीयेत। वर्षा गायकवाड या मुंबईत नाहीये, त्यामुळे त्या सहभागी होणार नाहीत। त्यामुळे कुठेतरी मनसेसोबत जुळवून घेणं काँग्रेसला कठीण झालेलं आहे का, अशी देखील चर्चा होते। सोबतच आपण जर हा संपूर्ण परिसर बघितला तर 1 वाजल्यापासून या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक असतील, सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येणार आहेत। महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत। सर्वसामान्य जनता सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहे। मुळातच वोट चोरी किंवा मतदार याद्यांमधील जे घोळ, सदोष मतदार याद्या ज्या आहेत त्याबद्दल निवडणूक आयोगानं वारंवार ज्या पद्धतीने चालढकल करणारी उत्तरं दिलेली आहेत, त्यानंतर विरोधक आक्रमक झालेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये जी रौनक आपल्याला पाहायला मिळते आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। संविधान वाचवा, लोकशाही जागवा या नाऱ्यासह सगळे पक्ष मैदानात उतरत आहेत। काही शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत। शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमची उपस्थिती ही आम्हाला पाहायला मिळते। आज सत्याचा मोर्चा होतोय, ज्या पद्धतीचे आरोप होतात मतदार याद्यांबद्दल, काय वाटतं? मग हे सगळं उद्धव साहेब आणि राज साहेब चांगलं करतील म्हणूनच मी इथं आलेलो आहे। माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव। मी मूळचा दौंड तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे। आता मी केसनमध्ये राहतोय आणि केसनचे सरपंच आहे मिलिंद नाना हरगुडे, परमहंस भाऊ हरगुडे आणि आमचे विशाल भाऊ हरगुडे धाराडीचे सरपंच आहे बघा। यांनी सगळ्यांनी सांगितलंय मला की कसल्या परिस्थितीत तुम्ही कुठल्या मोर्चा असला काय असला तरी जात जा म्हणून। केसनगावचे सर्व सरपंच आहे, 4-5 सरपंच आहे आणि आमचे बाळासाहेब हरगुडे हे काही ते स्वतः मला पाठवतात। हो, त्याच्यामुळे मी येत असतो। तुम्हाला माझ्या दसरा मेळाव्यात मी आलतोच। माझं नाव उद्धव मोहन यादव आहे। मी गेले 30 वर्षापासून हा रथ घेऊन येत आहे आणि स्वतः आता उद्धव साहेब ठाकरे माझ्या स्वतः घरी येणार आहे, माझ्या वडिलांना भेटण्यासाठी बी आणि कौतुक बी करणार आहे आणि पक्षासाठी एवढं मोठं योगदान आज आम्ही 30 वर्षापासून हा रथ मुंबईत घेऊन येत आहे। हे सोपं नाही, पावसात येतोय, पाऊस ऊन वारा आजपर्यंत पक्षासाठी काही पाहिलं नाही। असे शिवसैनिक निष्ठावंत मोजकेच राहिल्यात आणि जे आज म्हणतात की बॅलेट पेपरवरती सगळ्या निवडणुका घेतल्याच पाहिजे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळणार आहेत, जनतेमध्ये ते पुन्हा एकदा उतरणार आहेत। राज साहेब आणि उद्धव साहेब अजून तर आमचे काय त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही। साहेबांशी आहे पण राज साहेबांशी तर काहीच नाही। आज काय जर गाडी पाहिली साहेबांनी, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तर 100% पाहत्यान आणि कौतुक करत्यान माझं की एवढं मोठं योगदान तुम्ही आज लावलंय। आणि काय अजून पक्षात काही असन कुठबडी काय चाललंय, आता तुम्ही सांगताय काँग्रेसचा झेंडा अमकं झालं फलानं झालं, त्याच्यात काही विषय नाहीये, सगळ्यांशी चांगलं आहे। बरं, सुस्मिता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान मोर्चाला अजूनही पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाहीये आणि यावरून विरोधकांकडून जोरदार टीका सत्ताधाऱ्यांवर केली जाते। सरकार घाबरलेले आहे। उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होणार 100% होणार। त्याच्यामुळे पोलिसी दलाचा वापर करून कुठे कायद्याची अट करता येते का, कशा पद्धतीने मोर्चाला परवानगी देण्याच्या संदर्भात टाळाटाळ करता येते का, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीने चालू आहे। परंतु सरकारने जरी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार। हा संविधानाच्या रक्षणासाठी आहे, हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे आणि सरकार आता वोट चोरीचा जो मुद्दा झालेला आहे त्याच्यातनं स्वतःचा पळ काढू शकत नाही, ते एक्सपोज झालेलं आहे। तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात। तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा। त्यामुळं उद्याचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा असूच शकत नाही, तर तो असत्याचा मोर्चा आहे। उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे।